नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत आणि त्या संदर्भात उद्या जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत, ऑनलाईन अर्ज आहेत ते सुरू होणार आहेत. त्या अगोदर ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत. महत्वाची कागदपत्रे सांगतो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नीट पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता GR नुसार जे काही कागदपत्रे आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते सांगितलंय. आता हे 8 कागदपत्रे आहेत. आता पहिलं काय आहे, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. दुसरं आहे, लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे, म्हणजेच महिलेचे आधार कार्ड. तिसरं डॉक्युमेंट महत्वाचं आहे, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट काढलं नसेल तर लवकरात लवकर डोमासाईल सर्टिफिकेट काढा. डोमासाईल सर्टिफिकेट हे महिलेच्या नावाने लागणार आहे. डोमासाईल सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला सुद्धा देऊ शकता. डोमासाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला. तर हे तिसरं कागदपत्र लगेच काढून घ्या. चौथं कागदपत्र आहे, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 2.5 लाखापर्यंतचाच असणं अनिवार्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तहसीलदारांचाच काढा आणि उत्पन्नाचा दाखला काढताना जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाने दाखला काढायचा आणि जो बेनिफिशियरी येणार आहे म्हणजे कोणाला लागतोय त्या महिलेचं नाव सुद्धा त्या दाखल्यावरती आलं पाहिजे. अशा पद्धतीने कुटुंबाचं प्रमुख आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आणि बेनिफिशियरी म्हणजेच ज्या महिलेला तो दाखला लागणार आहे त्या महिलेचं नाव सुद्धा त्या दाखल्यामध्ये आलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तसे माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हे दाखला काढू शकता आणि डोमासाईल सर्टिफिकेट हे काढू शकता. तर हे काढून घ्या. त्यानंतर बँकेचं जे काही खातं आहे, बँकेचं पासबुक आहे, त्याचं पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर 6वं आहे, पासपोर्ट आकाराचा जो काही फोटो आहे, पासपोर्ट साईज फोटो तो लागणार आहे. आणि 7वं आहे, रेशन कार्डचं जे काही तुमचं रेशन कार्ड आहे ते लागणार आहे. त्याच्यामध्ये नाव तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर 8वं आहे, सदर योजनेच्या जे काही अटी शर्तीचे पालन करण्याचे जे काही हमीपत्र आहे ते लागणार आहे. आता हे हमीपत्र ऑनलाईन फॉर्म भरतानाच ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे, त्यामुळे हे काही गरज नाही. तर अशा पद्धतीचे हे तुम्हाला डॉक्युमेंट्स, कागदपत्रे आहेत ते लागणार आहेत. तर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लगेच काढून घ्या, लगेच तयार ठेवा आणि त्यानंतर उद्या आपण जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा उद्या पाहणार आहे. ऑनलाईन फॉर्म उद्या सुरू होतील. फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरात लवकर अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.